हॅलो ऑफिसर्स, आज आपण अर्थसंकल्प घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्पाचा इतिहास, घटनात्मक तरतुदी आणि या वर्षीचा अर्थसंकल्प मध्ये काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला फायदा होईल। तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि प्लीज तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी एन्करेजमेंट मिळत राहील। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पाहूया बजेट या शब्दाचा अर्थ काय आणि या शब्दाला काही पार्श्वभूमी आहे। तर बजेट हा शब्द फ्रेंच बुगेट या शब्दापासून निर्माण झाला आहे, ज्याचा अर्थ होतो चामड्याची पिशवी। बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1733 मध्ये वापरण्यात आला। अर्थसंकल्प काय असतो? पुढील आर्थिक वर्षाचा जो जमा खर्चाचा हिशोब मांडला जातो त्याला अर्थसंकल्प असे म्हणतात। स्वातंत्र्यापूर्वीचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन या वित्त सदस्याने मांडला। स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प हा भारताचे पहिले वित्तमंत्री श्री R.K. षण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला। अर्थसंकल्प कोणत्या महिन्यात मांडला जातो ते पाहूया। 2017-18 पासूनच्या बजेटपासून आपण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्याचा निर्णय घेण्यात आला। अगोदर आपण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडत होतो। आपल्याला माहिती आहे 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होते। तोपर्यंत बजेटच्या पूर्ण प्रोसिजर पूर्ण होण्यासाठी आणि वित्तीय विधेयक पारित होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ जातो। त्यामुळे आपण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर करण्याऐवजी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे। रेल्वेच्या अर्थसंकल्पाबाबत काय बदल झाले ते पाहूया। 2017-18च्या बजेटपासून आपण रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद केली। 1921च्या ॲकवर्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा केला गेला। योजना व गैरयोजना खर्च या बाबतीत काय बदल झाला ते पाहू। महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण योजना व गैरयोजना खर्चात करण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। अर्थसंकल्पीय प्रक्रिया पाहूया। कोणत्या अनुच्छेदाद्वारे बजेट संसदेत मांडले जाते? तर घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारांचा अर्थसंकल्प मांडला जातो। बजेट तयार कोण करते? अर्थसंकल्प हा वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स द्वारे तयार केला जातो। अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे? तर अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतींची आहे। 112व्या अनुच्छेदनुसार 202व्या अनुच्छेदनुसार राज्यांमध्ये ही जबाबदारी राज्यपालांची आहे। घटनेत बजेटचा उल्लेख आहे का हे पाहूया। घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरण्यात आला आहे। काही परीक्षेसाठी महत्त्वाच्या गोष्टी पाहूया। अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला इंदिरा गांधी या होत्या। त्यांनी 1970-71 अर्थसंकल्प मांडला होता। तसेच तुम्ही लक्षात ठेवा, पूर्णवेळ अर्थमंत्री असणाऱ्या पहिल्या महिला या निर्मला सीतारामन या आहेत, कारण इंदिरा गांधी यांनी फायनान्स मिनिस्ट्रीचा पोर्टफोलिओ घेतला होता, त्या प्राईम मिनिस्टर होत्या। पूर्णवेळ अर्थमंत्री त्या नव्हत्या। निर्मला सीतारामन या पूर्णवेळ अर्थमंत्री होत्या। वही खाता पद्धत ही सुरू केली। वही खाता पद्धत काय आहे? अगोदर ब्रिटिशांनी सुरू केलेली सुटकेसची परंपरा आपण फॉलो करत होतो, ती सोडून आपण आता वही खाता पद्धत सुरू केली। याचे श्रेयसुद्धा निर्मला सीतारामन यांनाच जाते। ऑनलाईन डॉक्युमेंट्स, यावर्षी डॉक्युमेंट आपण प्रिंट न करता युनियन बजेट मोबाईल ॲपद्वारे खासदारांना
बजेट डॉक्युमेंट्सचा ॲक्सेस दिला गेला. अगोदर तेव्हा आपण प्रिंट करत होतो. तसेच यावर्षीचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी टॅबलेट वापरला गेला. ही सुद्धा यावर्षी आपल्याला नवीन बाब पाहायला मिळाली. राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर 2020-21 साली म्हणजे कोरोनाच्या मागच्या वर्षीच्या काळात 9.5% आपली राजकोषीय तूट होती आणि 2021-22 अंदाजित 6.8% राजकोषीय तूट राहील. तर सरकारकडे पैसा कुठून येतोय सर्वात जास्त, तर कर्जे आणि इतर देयता यापासून सरकारकडे 36% पैसा येत आहे. 2 नंबरला GSTमधून 15% पैसा सरकारकडे येत आहे. 3 नंबरला आयकर 14% पैसा सरकारकडे येत आहे आणि 4 नंबरला निगमकर म्हणजेच कॉर्पोरेशन टॅक्समधून 13% सरकारला पैसा येत आहे. सरकारकडून पैसा जातोय कुठे? सर्वात जास्त इंटरेस्ट पे करण्यामध्ये म्हणजेच व्याजमध्ये सरकारचा पैसा जात आहे, जी की चांगली बाब नाही आहे. राज्यांना जो करातील हिस्सा द्यावा लागतो त्यामध्ये 16% सरकारकडून पैसा जात आहे केंद्र सरकारकडून. केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजेच सेंट्रल सेक्टर स्कीम, याचा अर्थ या योजनांना 100% फंडिंग ही केंद्र सरकार देत असते. तर या योजनांना 14% केंद्र सरकारकडून पैसा जात आहे. तसेच तुम्ही लक्षात ठेवा, केंद्रीय पुरस्कृत म्हणजेच सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्सला सरकारकडून 9% पैसा जात आहे केंद्र सरकारकडून आणि संरक्षण क्षेत्रासाठी म्हणजे डिफेन्ससाठी 8% पैसा केंद्र सरकारकडून जात आहे. मिनी बजेट्स म्हणजे काय, तर सरकारने आपल्याला अगोदरच कल्पना दिली होती. ज्या काही सरकारने कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजना लागू केल्या होत्या, जसे आत्मनिर्भर भारत, गरीब कल्याण योजना, या मिनी योजनांचे एकत्रीकरण या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार होते आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले आहे. म्हणून अनेक मिनी बजेट्सचं एकत्रीकरण या बजेटमध्ये केलेलं आहे असं म्हणू शकतो. म्हणजे ज्या योजना कोरोना काळात लॉन्च केल्या होत्या खूप जास्त फंडिंग देऊन, त्याला सरकारनं मिनी बजेट्स म्हणले आहे आणि मिनी बजेट्सचा पूर्ण एकत्रित करून या बजेटमध्ये त्या मांडल्या आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पाची एक थीम असते, संकल्पना असते. या वर्षीच्या बजेटची संकल्पना आत्मनिर्भर भारत आणि देश अगोदर संकल्प, कंट्री फर्स्ट संकल्प, ही थीम या वर्षीच्या बजेटची आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा 6 पिलर्सवर आधारित अर्थसंकल्प आहे. तर ते कोणकोणते 6 पिलर्स आहेत? पहिला पिलर आहे हेल्थ, आरोग्य. दुसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. तिसरा आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशी विकास. चौथा आहे ह्युमन कॅपिटल रिइन्व्हिगोरेटिंग, मानवी भांडवलाला मजबूती देणे. 5वा आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास. आणि 6वा आहे मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, कमीत कमी शासन आणि जास्तीत जास्त सुशासन. आरोग्य क्षेत्रात सरकारची आपल्याला एक फ्लॅगशिप योजना पाहायला मिळते, आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, जिच्यासाठी 64,000 करोड रुपये फंडिंग सरकार 6 वर्षात रिलीज करणार आहे. ही केंद्र पुरस्कृत म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड योजना असणार आहे. सरकार मिशन पोषण 2.0 लॉन्च करणार आहे. ग्रामीण भागात सरकार 17,000 आरोग्य केंद्रे स्थापित करणार आहे. शहरी भागात 11,000 आरोग्य केंद्रे स्थापन करणार आहे. आणि चांगली बाब ही की मागील वर्षाच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रावरील खर्च आता 137% वाढलेला आहे. तसेच कोविड-19 व्हॅक्सिनसाठी 35,000 करोड रुपये फंड सरकार रिलीज करेल. पायाभूत सुविधामध्ये आपल्याला सरकारची फ्लॅगशिप योजना आहे राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन म्हणजेच नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, ज्यामध्ये 7,000 प्रकल्प सुरू करण्याचे प्लॅन्ड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय विकास संस्था स्थापन करण्याचे सांगितले आहे, म्हणजेच डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. या संस्था उद्योगांना कर्ज पुरवण्यासाठी काय मार्ग असतील त्या मार्गाची पडताळणी करून उद्योगांना कर्ज कसे उपलब्ध होतील याची पाहणी करेल.
शहरी स्वच्छ भारत 2.0 सुद्धा लॉन्च केली जाईल. तसेच जून 2022 पर्यंत वेस्टर्न आणि ईस्टर्न फ्रेट कॉरिडॉर चालू होणार आहे, असे यावर्षी अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान म्हणजेच नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन लॉन्च केली जाईल. उज्ज्वला योजनेत आणखी 1 करोड बेनिफिशरीज आणले जातील. उज्ज्वलामध्ये ऑलरेडी 8 करोड बेनिफिशरीजना फायदा झाला आहे. अजून 1 करोड बेनिफिशरीज उज्ज्वला योजनामध्ये आणण्याचे या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आले आहे. निर्गुंतवणूक पाहण्याआधी 2 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. इन्शुरन्स क्षेत्रात FDIची लिमिट आता 49% वरून 74% करण्यात येणार आहे. आणि सरफेसी कायदा 2002चा जो होता, जो की बॅड लोन्स आणि NPA आटोक्यात आणण्यासाठी केलेला होता, त्या कायद्यात अगोदर 50 लाखच्या वर लोन घेतलेलेच येत होते, पण आता ही मर्यादा 20 लाख केली आहे. परंतु ही तरतूद अशा गैरवित्तीय संस्थांना लागू आहे ज्यांची मालमत्ता कमीत कमी 100 करोड आहे. या वर्षीचे सरकारचे निर्गुंतवणुकीचे टार्गेट आहे 1,75,000 करोड. मागच्या वर्षी म्हणजेच 2020-21च्या बजेटमध्ये सरकारचे टार्गेट होते 2.1 लाख करोड, पण पूर्ण फक्त 20,000 करोडचेच झाले आहे. कृषी क्षेत्रामध्ये ऑपरेशन ग्रीन जी अगोदर लॉन्च केली होती, ज्यामध्ये टोमॅटो, ओनियन, पोटॅटो, टॉप हे येत होते, हे 3 पिके येत होते. आता यामध्ये अजून 22 पेरिशेबल क्रॉप्सचा समावेश करणार, म्हणजे नाशवंत पिकांचा समावेश करणार. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी 30,000 करोडवरून 40,000 करोड रुपये करण्यात येणार आहे. जर बँकेने त्यांचे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे जे टार्गेट असतात ते जर पूर्ण नाही केले, तर जो गॅप राहिला आहे तेवढा फंड, तेवढे पैसे बँकांना या RIDFमध्ये म्हणजेच ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये टाकावे लागतात. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे अग्रक्रम क्षेत्रास कर्ज पुरवठा. शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला नव्या एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख बजेटमध्ये पाहायला मिळाला. तसेच खूप दिवसापासून पेंडिंग असलेले उच्च शिक्षण आयोग म्हणजेच हायर एज्युकेशन कमिशन स्थापन केले जाईल असे सांगण्यात आले. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाईल. आणि नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन, राष्ट्रीय भाषांतर अभियान सुरू केले जाईल. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्याला गगनयानचा उल्लेख पाहायला मिळतो. यावर्षी 2021 साली मानवरहित गगनयान लॉन्च होणार आहे, मानवरहित होणार आहे. आणि मानवासहित जे होणार आहे ते 2022मध्ये होणार आहे. तर आशा करतो तुम्हाला अर्थसंकल्पाच्या महत्त्वाच्या घडामोडी समजल्या असतील आणि परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.